नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लहुजी विद्रोही सेना मराठवाडा विभागातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. मराठवाडा विभागाचे कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांनी केले अभिवादन. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 126व्या जयंतीनिमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी लहुजी विद्रोही सेना महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभाग यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2026 उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परभणी शहरातील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाज प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या अभिवादन कार्यक्रमात शिवाजी कांबळे यांच्यासह लहुजी नगर मित्रमंडळ पेडगाव तसेच लहुजी विद्रोही सेना मराठवाडा विभाग यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त लहुजी विद्रोही सेनेचा मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं मी मौजे पेडगाव इथं विविध ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले. पूर्ण आयोजित कार्यक्रम करून आज इथं परभणी शहरामध्ये मी अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्यासाठी माझे पूर्ण कार्यकर्त्याची टीम घेऊन इथं अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजच्या या महोत्सवी आज ग्रामीण पोलीस स्टेशनमधले पूर्ण PIचा स्टॉप माझ्या पेडगावमध्ये लहुजी नगर इथे मोठमोठे कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये वृक्षारोपण केलं होतं. त्या वृक्षारोपणाचा वाढदिवससुद्धा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि शालेय साहित्य जवळपास बऱ्याच लोकांना 106 विद्यार्थ्यांना गोरगरीब जे काय असतील शालेय साहित्य यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. आणि आज इथं मी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त इथं हजर झालेलो आहे. परंतु हे जयंतीचा ज्यावेळेस 20 वर्ष मला संघर्ष लागलेला आहे. अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसवण्यासाठी शिवाजी कांबळेला रात्री 3 वाजता इथं एवढी मूर्ती बसून आज हे वैभव मिळवलं आहे. आज मला या समाजामध्ये आज माझा समाज आज पुतळ्यासमोर आज सगळं वंदनासाठी जमतोय. ही फार मोठी शोकांतिक आहे. माझ्या आत्म्याला खूप काही शांतता झालेली आहे. आज लहुजीचा पुतळा इथं बसवण्यासाठी 20 वर्ष संघर्ष करावा लागला मला रात्री बेरात्री. आणि आज हा इथं सर्व माझा समाज बांधव इथं एकत्र येऊन फार मोठ्या थाटामाटात आपला जयंतीचा उत्सव साजरा करतोय. आणि फार मोठी शोकांतिक मला खूप याच्याबद्दल अभिमान आहे, समाधानी आहे. यापुढे सुद्धा असा समाजाने एकत्र येऊन या पुतळ्याचे पुढचे काही राहिलेले कामं आहे त्याच्यासाठी मी संघर्ष करणारच आहोत. याचे सुशोभीकरण करायचे, याला पायऱ्या, शिड्या हे सगळं काय करायचे. महापौर त्या दिवशी 18 जुलैला महापौरनं पण इथं आले. त्यांनी सुद्धा सांगितलं का इथं काय काय कामं करायचे, काय तुम्ही आम्हाला सांगा. आमचा सन्मान करण्यापेक्षा तुमचे कामं करून घ्या. या पद्धतीनं आमचं महापौरसोबत पूर्ण झालेलं आहे. आणि यापुढे सुद्धा समाजाने एकत्र यावं, वादविवाद न करता सगळ्या जाती धर्मानं एकत्र यावं. कुठल्याही प्रकारात कोणत्याही समाजाचा देशभाव नाही करावा. लहुजी दलाचे काय जे कार्यकर्ते असतील त्यांचे काय मागणी डिमांड असेल त्यांना सुद्धा त्यांची डिमांड पास करावा अशी महापौरला सुद्धा आम्ही विनंती करू. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त लहुजी विद्रोही सेनेचा मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं मी मौजे पेडगाव इथं विविध ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले. पूर्ण आयोजित कार्यक्रम करून आज इथं परभणी शहरामध्ये मी अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्यासाठी माझे पूर्ण कार्यकर्त्याची टीम घेऊन इथं अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजच्या या महोत्सवी आज ग्रामीण पोलीस स्टेशनमधले पूर्ण PIचा स्टॉप माझ्या पेडगावमध्ये लहुजी नगर इथे मोठमोठे कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये वृक्षारोपण केलं होतं. त्या वृक्षारोपणाचा वाढदिवससुद्धा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि शालेय साहित्य जवळपास बऱ्याच लोकांना 106 विद्यार्थ्यांना गोरगरीब जे काय असतील शालेय साहित्य यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. आणि आज इथं मी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त इथं हजर झालेलो आहे. परंतु हे जयंतीचा ज्यावेळेस 20 वर्ष मला संघर्ष लागलेला आहे. अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसवण्यासाठी शिवाजी कांबळेला रात्री 3 वाजता इथं एवढी मूर्ती बसून आज हे वैभव मिळवलं आहे. आज मला या समाजामध्ये आज माझा समाज आज पुतळ्यासमोर आज सगळं वंदनासाठी जमतोय. ही फार मोठी शोकांतिक आहे. माझ्या आत्म्याला खूप काही शांतता झालेली आहे. आज लहुजीचा पुतळा इथं बसवण्यासाठी 20 वर्ष संघर्ष करावा लागला मला रात्री बेरात्री. आणि आज हा इथं सर्व माझा समाज बांधव इथं एकत्र येऊन फार मोठ्या थाटामाटात आपला जयंतीचा उत्सव साजरा करतोय. आणि फार मोठी शोकांतिक मला खूप याच्याबद्दल अभिमान आहे, समाधानी आहे. यापुढे सुद्धा असा समाजाने एकत्र येऊन या पुतळ्याचे पुढचे काही राहिलेले कामं आहे त्याच्यासाठी मी संघर्ष करणारच आहोत. याचे सुशोभीकरण करायचे, याला पायऱ्या, शिड्या हे सगळं काय करायचे. महापौर त्या दिवशी 18
जुलैला महापौरनं पण इथं आले त्यांनी सुद्धा सांगितलं का इथं काय काय कामं करायची आहेत, काय तुम्ही आम्हाला सांगा, आमचा सन्मान करण्यापेक्षा तुमचे कामं करून घ्या. या पद्धतीनं आमचं महापौरसोबत बोलणं झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा समाजाने एकत्र यावं, वादविवाद न करता सगळ्या जाती धर्मानं एकत्र यावं, कुठल्याही प्रकारा कोणत्याही समाजाचा देशभाव नाही करावा. लवजी दलाचे काय जे कार्यकर्ते असतील त्यांचे काय मागणी डिमांड असेल त्यांना सुद्धा त्यांची डिमांड पास करावा अशी महापौरला सुद्धा आम्ही विनंती करू. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.